नाईनचा लॉज ऑफ मोशन नावाचा चॅप्टर सुरू केलेला आहे. In this particular chapter, what we have seen in the first lecture, we have seen what is mean by motion. Motion म्हणजे काय? If the particle changes its position continuously with respect to surrounding, then the particle is said to be in motion. Otherwise, it is in rest. Motion is a relative concept. हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. In yesterday's lecture, we have seen what is mean by distance and displacement. कालच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं की डिस्टन्स म्हणजे काय आणि काय सांगा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. तर त्या ठिकाणी त्या दोन गोष्टी आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिल्या. आठवते. आणि आज आपल्याला जे पाहिजे पालक व्हॉट वी आर गोइंग टू सी इट इज नथिंग बट सर टुडे वी आर गोइंग टू सी लेक्चर नंबर 3. आजचं आपलं जे लेक्चर आहे ते 3 नंबरचं लेक्चर आहे. राईट की नाही. म्हणजे तिसरं जे लेक्चर आहे टुडे तर इट इज नथिंग बट द लेक्चर नंबर 3. तर वी आर गोइंग टू सी थर्ड लेक्चर नाउ. या तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय ते पाहणार आहे. बट बिफोर गोइंग टू स्पीड अँड व्हेलॉसिटी, स्पीड आणि व्हेलॉसिटीकडे जाण्यापूर्वी आय एम गोइंग टू टेल यू व्हॉट वी हॅव सीन इन द यस्टरडेज लेक्चर. मी तुम्हाला हे सांगतोय की कालच्या लेक्चर मध्ये काय झालंय पहा लक्षात घ्या. तर कालच्या लेक्चर मध्ये आपण दोन कन्सेप्ट पाहिल्या. व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स अँड व्हॉट इज मीन बाय काय सांगा डिस्प्लेसमेंट. मी 2 मिनिटात तुम्हाला इथपर्यंत आणतो आणि आपण लगेच आजचा टॉपिक घेणार आहे स्पीड अँड काय सांगा व्हेलॉसिटी. व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स. डिस्टन्स इज द काय सांगा लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट when it काय सांग reaches from one point to the another point. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जातं. समजा हा इथे एक ऑब्जेक्ट आहे समजा आणि तो ऑब्जेक्ट इथून इकडे चाललाय पहा लक्षात. इट गोज फ्रॉम पोझिशन काय सांग A टू पोझिशन B. लागलं तर मी त्याला राम म्हणतो. राम गोज फ्रॉम काय सांग पॉइंट A टू द पॉइंट B अँड काय सांगा ऍक्च्युअल पाथ हा जो त्याने कव्हर केलाय तो पाथ या समजा तरी 10 किलोमीटर. मग व्हॉट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय राम. डिस्टन्स किती कव्हर केलं त्याने 10 किलोमीटर कव्हर केलं. आलं लक्षात. हे झालं त्याचं डिस्टन्स ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट. बरोबर. व्हेन इट रीचेस फ्रॉम वन पॉइंट टू द अनदर पॉइंट इट इज कॉल्ड एज काय सांगा डिस्टन्स. अँड द मिनिमम डिस्टन्स बिटवीन दोज टू पॉइंट्स. जर राम सरळ गेला असता द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द काय सांगा दोज टू पॉइंट्स दॅट इज वाय इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट यांच्यातलं जे मिनिमम स्ट्रेट लाईन डिस्टन्स असतं पहा सरळ रेषेने आपण जर अशी रेषा काढली तर दिस डिस्टन्स हे जे हे निश्चित पेक्षा याच्यापेक्षा कमी येणार आहे. हे जे अंतर आहे हे आपला असणार आहे 8 किलोमीटर किंवा 7 किलोमीटर. तर हिअर इट इज काय सांगा डिस्प्लेसमेंट. ही काय सांगा त्याची डिस्प्लेसमेंट. रामने 8 किलोमीटर एवढी डिस्प्लेसमेंट करण्यासाठी डिस्टन्स मात्र किती कव्हर केलं. डिस्टन्स झालं त्याचं 10 किलोमीटर पहा लक्षात. हे त्याचं डिस्टन्स पहा. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फरक लक्षात घ्या. What is the distance? The length of the actual path covered by the object when it reaches from one point to the another point. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत पोहोचतो तेव्हा त्याने ऍक्च्युअली किती डिस्टन्स कव्हर केलं त्याला म्हणतात काय सर किंवा किती लेंथचा मार्ग कव्हर केला त्याला म्हणायचं डिस्टन्स. आणि आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय द मिनिमम स्ट्रेट लाईन डिस्टन्स. द मिनिमम स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द काय इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट यांच्यामधले सरळ रेषेतलं अंतर मोजलं जर आपण तर त्याला म्हणतात काय सांगा डिस्प्लेसमेंट. म्हणजे रामचं डिस्टन्स जे होतं ते 10 किलोमीटर होतं पण त्याच रामची डिस्प्लेसमेंट मात्र फक्त 8 किलोमीटरची झालेली आहे. तर डिस्टन्स मे बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंट पेक्षा जास्त असू शकतं. जर एखादी व्यक्ती समजा इथं आता दुसरं एक्झाम्पल घेतो पहा ए आणि या हेरिटेज काय सांगा बी. श्याम आहे आता हा. श्याम गोज इन द स्ट्रेट लाईन डायरेक्शन. श्याम काय आला सरळ दिशेने गेला ए पासून बी पर्यंत. तर त्याचा डिस्टन्स किती आला सांगा. डिस्टन्स आला 8 किलोमीटर आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा किती आली सांगा 8 किलोमीटर. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम कधी होणार आहे जर एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनने मूव्ह होत असेल सरळ जात असेल तर डिस्टन्स पण तेवढंच येणार आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा तेवढीच येणार आहे लक्षात घ्या. पण एखादा माणूस जर सरळ जात नसेल तर डिस्टन्स जास्त येतं आणि डिस्प्लेसमेंट कमी येते. डिस्प्लेसमेंट 8च किलोमीटर आली डिस्टन्स मात्र किती आलं सांगा 10 किलोमीटर आलं. मग सांगा लक्षात घ्या डिस्टन्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय सांगा डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स ग्रेटर कधी असणार आहे जर एखादी व्यक्ती स्ट्रेट लाईनने मूव्ह होत नसेल तर डिस्टन्स इज ग्रेटर दॅन काय सांगा डिस्प्लेसमेंट. तेव्हा डिस्टन्स जास्त असणार आहे डिस्प्लेसमेंट कमी असणार आहे. पण जर एखादी व्यक्ती सरळ जात असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसे असणार आहे सांगा इक्वल असणार आहे. लक्षात आलं सर्वांच्या. डिस्टन्स इज ग्रेटर दॅन या केस मध्ये ग्रेटर आहे या केस मध्ये इक्वल आहे. मग डिस्टन्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय सांगा डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं. मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल कधी येणार असं जर तुम्हाला कोणी विचारलं सांगायचं जर एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनने मूव्ह होत असेल इन वन डायरेक्शन एका दिशेने जर एखादा ऑब्जेक्ट सरळ पद्धतीने मूव्ह होत असेल
तर तो ऑब्जेक्ट जो आहे त्याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असते असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. कळतं सर्वांना? ठीक आहे. तर या पद्धतीने आपण डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते सांगितलं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांचं युनिट मीटर असतं किंवा सीजीएस युनिट त्यांचं सेंटीमीटर असतं, हे आपण काढलं पाहिजे. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, कारण इथं डायरेक्शनला महत्व नाही, इथं मात्र ह्याच दिशेने मोजावं लागतं, सरळ दिशेने मोजावं लागतं. तर डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि ह्याच्यामध्ये डायरेक्शनला महत्व आहे, म्हणून डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे, हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. डिस्टन्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट, हे आपण पाहिलं. आठवतंय सर्वांना? आणि डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आर सेम व्हेन द पार्टिकल्स मूव्ह इन द स्ट्रेट लाईन. जर एखादा पार्टिकल सरळ दिशेने मूव्ह होत असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असतात त्या पार्टिकलचे. तर या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी काढला पाहिल्या होत्या. आता आपण चाललोय आपल्या पुढच्या टॉपिककडे, द स्पीड अँड काय सांगा, व्हेलॉसिटी. चला जाऊयात आपल्या टॉपिककडे. व्हॉट इज द टॉपिक? स्पीड अँड व्हेलॉसिटी. पहा काय टॉपिक, स्पीड आणि व्हेलॉसिटी. बऱ्याचदा आपण स्पीड शब्द वापरतो, पहा लक्षात घ्या, बऱ्याचदा वापरतो आपण आपल्या व्यवहारात, दैनंदिन जीवनामध्ये, इन डे टू डे लाईफ वी यूज टू काय वर्ड स्पीड. स्पीड हा शब्द वापरतो. आपण एखाद्याने गाडी घेतली किंवा एखादा तुमचा मित्र गाडी चालवत असेल, आपण म्हणतो कितीचं स्पीड आहे रे, लय स्पीडने गेला बरं का, लय सावकाश चाललाय, त्याचं स्पीड लय छोटे, लय स्पीडने गेला, खूप मोठ्या स्पीडने गेला. तुझ्या गाडीची स्पीड किती आहे, माझ्या गाडीची स्पीड किती आहे, ह्या स्पीडचा काटा कितीवर जातो, असे अनेक शब्द आपण प्रश्न उत्तर एकमेकांना विचारत असतो. मग व्हॉट इज द स्पीड? स्पीड म्हणजे काय की एखादे डिस्टन्स जे आहे, हाऊ फास्ट और हाऊ स्लो द डिस्टन्स इज कव्हर्ड बाय द बॉडी, पहा ते सांगणारी क्वांटिटी म्हणजे स्पीड. हाऊ फास्ट और हाऊ स्लो द डिस्टन्स इज कव्हर्ड बाय द बॉडी, इट इज कॉल्ड एज काय सांगा, स्पीड. आता पहा फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी निघालो, सावकाश सावकाश चाललोय, मी इथपर्यंत आलो, किती डिस्टन्स कव्हर केलं मी, असं विचार काय कव्हर काय सांगा, 10 मीटर डिस्टन्स. किती डिस्टन्स कव्हर केलं, 10 मीटर. पावर का लक्ष द्या. आता मला सांगा, मला इथून इथे मी एकदम सावकाश चाललो होतो, आहे की नाही, मला या जो वेळ लागला तो लागला असं विचार की 5 सेकंड. टाइम किती लागला मला सांगा, 5 सेकंद. मग 5 सेकंदात मी 10 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, म्हणजे एका सेकंदाला किती झालं, 2 मीटर पर सेकंद. पहा 10 मीटर डिस्टन्स किती वेळा, 5 सेकंदात, तर एका सेकंदाला किती झालं, 2 मीटर पर सेकंद. म्हणजे माझं स्पीड, डिस्टन्स कव्हर करण्याचा जो रेट आहे माझा, रेट म्हणजे कळतं ना, टाइम डिवाइड केले की रेट निघतो. मग रेट ऑफ काय सांगा, डिस्टन्स कव्हर्ड बाय मी, इट इज नथिंग बट काय सांगा, स्पीड. त्याला आपण काय शब्द वापरतो, स्पीड. मग आता ही जी मोशन मी तुम्हाला दाखवली, मी सावकाश चाललोय, या मोशन मध्ये माझं स्पीड किती होतं सांगा, 2 मीटर पर सेकंद. आता सेकंड केस, ही फर्स्ट केस झाली, फर्स्ट केस, राईट, ठीक आहे, दिस इज द फर्स्ट केस. आता मी सेकंड केस घेणार, लक्षात घ्या. आता मी काय करणार सांगा, सेकंड केस, लक्षात द्या. आता मी काय करतो, काय इथपर्यंत गेलो, पहा काय सांगितलं, इथूनच निघालो मी, राईट, ठीक आहे, पण काय सांगा, इथपर्यंत असा पोहोचलो. म्हणजे याचा अर्थ काय केलं, आता मी डिस्टन्स किती कव्हर केलं, सेम. पावर का लक्षात द्या, डिस्टन्स किती कव्हर केलं मी, तेवढंच केलं. मागाशी पण इथून इथपर्यंतच गेलो होतो, आता पण इथून तिथपर्यंतच गेलो, म्हणजे डिस्टन्स इज सेम, डिस्टन्स सेम आहे, पण टाइम किती आहे, टाइम मात्र खूप कमी वेळात केले मी. आता हे फक्त 2च सेकंदात मी सगळं केलं. किती सेकंदात केलं, काय पळत गेलो मी, त्या सर्वांना मी आता 2च सेकंदात मी त्या ठिकाणी पोहोचलो. पण मला सांगा, 10 मीटर डिस्टन्स मी 2 सेकंदात कव्हर केलं, एका सेकंदाला 5 मीटर पर सेकंद, 5 मीटर पर. पहिल्या केस मध्ये मी 10 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, पण टाइम जास्त लागला होता. दुसऱ्या केस मध्ये 10 मीटर डिस्टन्स कव्हर, पण पहिले टाइम कमी लागला. मला सांगा, कोणत्या केस मध्ये मी फास्टर डिस्टन्स कव्हर केलं, ह्या केस मध्ये. इन द सेकंड केस आय कव्हर्ड फास्टर डिस्टन्स किंवा मोर डिस्टन्स इन द सेम टाइम. तर सर्वांना माझ्या असं लक्षात की दुसऱ्या केस मध्ये मी एका सेकंदाला 5 मीटर कव्हर केले, आणि पहिल्या केस मध्ये मी सावकाश चाललो होतो, म्हणून मी एका सेकंदाला फक्त 2च मीटर कव्हर केले. ह्याच्यावरून काय समजलं, पहा काय समजलं, याच्यावर असं समजतं की डिस्टन्स जरी सेम असलं तरी टाइम वेगवेगळा लागू शकतो, आणि टाइम वेगवेगळा लागला की त्याला आपण म्हणतो काय सांगा, स्पीड वेगवेगळे. मग स्पीड म्हणजे काय, द डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी पर युनिट टाइम. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी पर युनिट टाइम. फर्स्ट केस मध्ये मी 2 मीटर पर सेकंद मध्ये कव्हर केले होते, सेकंड केस मध्ये मी 5 मीटर पर सेकंद, 10 मीटर 2 सेकंदाला, म्हणजे एका सेकंदाला 5 मीटर. कळते सर्वांना. म्हणजे पहिल्या केस मध्ये, मग मला सांगा, ह्या केस मध्ये स्पीड जास्त आहे की ह्या केस मध्ये स्पीड जास्त आहे, कोणत्या केस मध्ये फास्टर डिस्टन्स कव्हर केलं, हे पहा, ह्या केस मध्ये 2च सेकंदात 10 मीटर झालं. म्हणून याला हे जे स्पीड आहे, 1 मिनिट लक्ष द्या, राईट ना. मग स्पीड इन काय सांगा, सेकंड केस, हे आपण इथं म्हणूया स्पीड
इन काय सांगा सेकंड केस इज ग्रेटर दॅन काय सांगा स्पीड इन काय सांगा फर्स्ट केस. तर त्या सर्वांना सेकंड केस मधलं स्पीड हे फर्स्ट केस मधल्या स्पीड पेक्षा जास्त आहे. सेकंड केस मध्ये स्पीड किती आले 5 मीटर पर सेकंड आणि फर्स्ट केस मध्ये स्पीड किती आले 2 मीटर पर काय सांगा सेकंड. तर त्या सर्वांना अशा पद्धतीने हाऊ फार द फिजिकल क्वांटिटी which tells us about how fast or how slow the distance is covered by the body. एखाद्या ऑब्जेक्ट कडून किती फास्ट किंवा किती स्लो डिस्टन्स कव्हर केलं जातं हे लक्षात ते सांगणारी भौतिक राशी म्हणजे काय असतं सांगा व्हेलॉसिटी ती सांगणारी भौतिक राशी म्हणजे काय असतं स्पीड असतं. तर त्या सर्वांना व्हॉट इज मीन बाय स्पीड तर स्पीडची डेफिनेशन मी या ठिकाणी लिहितो. लक्षात ठेवा पहिले मी स्पीड घेतलं बरं का सर्वांनी लक्षात घ्या. पहा स्पीड म्हणजे काय द डिस्टन्स कव्हर्ड by a body by an object in unit time is called as speed. distance covered by an object in unit time लक्षात ठेवा त्याला आपण काय म्हणतो सांगा स्पीड असा शब्द वापरतो. लक्षात राहू द्या व्हॉट इज मीन बाय स्पीड. सेकंड केस मध्ये काय सांगितले पहा लक्षात स्पीड इज द फिजिकल क्वांटिटी. स्पीड इज द काय सांगा फिजिकल क्वांटिटी ही भौतिक राशी आहे. फिजिकल क्वांटिटी स्पीड इज द काय सांगा फिजिकल क्वांटिटी which tells us about how fast or how slow the distance is covered by the body. The distance is covered by ती बॉडी. स्पीड आपल्याला काय सांगतं तर एखादी बॉडी किती फास्ट किंवा किती स्लो डिस्टन्स कव्हर करते. जर एखादी बॉडी फास्ट डिस्टन्स कव्हर करत असेल तर तिचं स्पीड जास्त आहे आणि जर एखादी बॉडी काय करत असेल तेवढं डिस्टन्स कव्हर जर जास्त वेळ लागत असेल म्हणजे स्लो कव्हर करत असेल तर त्याचं स्पीड कसं आहे सांगा कमी आहे. बरोबर की नाही. आपण एखाद्या कार मध्ये बसलो एखाद्या काय केलं सांगा कार मध्ये बसलो तर कार मधून आपल्याला इथून तर पुण्याला जायला किती वेळ लागेल 1 तास लागेल. म्हणजे कारने 44 किलोमीटर डिस्टन्स काय केलं फास्ट कव्हर केलं म्हणजे कारचं स्पीड जास्त आहे. आणि जर आपण सायकलवर गेलो तर आपल्याला इथून पुण्याला जायला किती लागतील समजा 4 तास लागतील. याचा अर्थ वेळ जास्त लागला म्हणजे काय केलं सायकलने डिस्टन्स कव्हर स्लो केलं. स्लो चालते सायकल म्हणजे स्लो डिस्टन्स कव्हर करते सायकल. म्हणून कारचं स्पीड हे सायकलच्या स्पीड पेक्षा जास्त असतं हे आपल्या लक्षात येते. किंवा आपण बऱ्याचदा व्यवहारामध्ये तुम्हाला स्पीड म्हणजे काय माहिती ऑलरेडी. गोगलगाईचं स्पीड जास्त की सस्याचं कोणाचं स्पीड जास्त असणार आहे निश्चित सस्याचं स्पीड जास्त असणार आहे. कारण का गोगलगाईला एखाद्या डिस्टन्स कव्हर करायला जास्त वेळ लागतो म्हणजे तिची स्लो मोशन आहे आणि सस्याचं काय होतं सांगा फास्ट मोशन आहे. याचा अर्थ जो लवकर डिस्टन्स कव्हर करतो त्याचं स्पीड जास्त आणि जो सावकाश डिस्टन्स कव्हर करतो त्याचं स्पीड कमी. म्हणून स्पीड काय सांगतं इट इज द फिजिकल क्वांटिटी which tells us about how fast or how slow the distance is covered by the बॉडी. म्हणजे एखाद्या बॉडीकडून डिस्टन्स किती फास्ट किंवा किती स्लो कव्हर केलं ते सांगणारे फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असतं सांगा स्पीड असतं. आता तिसरा मुद्दा पहा लक्षात द्या. मी स्पीड सांगतोय तुम्हाला सुरुवातीला काय सांगतोय सुरुवातीला स्पीड. पहा थर्ड टॉपिक काय पहा लक्षात घ्या. थर्ड वन स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स आपण काय सांगा टाइम. डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी आपण काय सांगा टाइम. किंवा आपण असं म्हणू शकतो एव्हरेज स्पीड ऑफ द बॉडी इज इक्वल टू टोटल डिस्टन्स आपण काय सांगा टाइम. आपण टोटल टाइम ठीक आहे. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पीड अँड एव्हरेज स्पीड. एव्हरेज स्पीड म्हणजे काय सरासरी स्पीड. आता मी समजा इथून पुण्याला निघालो काही ठिकाणी माझ्या गाडीची स्पीड 90 आहे काही ठिकाणी जास्त गर्दी आली माझ्या गाडीची स्पीड 10च होतो. सिग्नल आला माझ्या गाडीचं स्पीड 0 झालं. परत थोडासा रिकामा रस्ता आला माझ्या गाडीचं स्पीड 40 झालं 50 झालं 60 झालं. स्पीड सगळ्या ठिकाणी सारखं नसतं किंवा नव्हतं आहे की नाही. स्पीड जर सगळ्या ठिकाणी सारखं नसेल तर मला मी काय करतो पहा लक्षात टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं मी 44 किलोमीटर आणि टोटल किती वेळ लागला ते काढले की मग सरासरी स्पीड निघतं. मग माझ्या गाडीचं स्पीड जर सरासरी 50 निघालं त्याचा अर्थ मी कंटिन्युअसली 50च्या स्पीडने गेलो असं नाही. कधी कधी कमी झालं कधी कधी जास्त झालं पण सरासरी 50 आली हे लक्षात घ्या. मग सरासरी काढताना टोटल डिस्टन्स आपण टोटल टाइम या पद्धतीने तुम्ही काढू शकता. तर तिसरं ऑर्डर काय सांगा स्पीड. नंतर चौथं काय सांगा युनिट ऑफ स्पीड. पहा लक्षात युनिट ऑफ काय सांगा स्पीड. काय असेल युनिट स्पीडचं इज इक्वल टू युनिट ऑफ डिस्टन्स. युनिट ऑफ काय सांगा डिस्टन्स
अपॉन युनिट ऑफ काय सांगा टाइम. आणि म्हणून डिस्टन्स स्पीड किती असतं मीटर आणि टाइमचे युनिट किती असतं सेकंद. हे तुमचं एसआय युनिट आहे ठीक आहे. एखाद्याला वाटलं किलोमीटर पर आवर घ्यायचं, आता आपण गाडीचं स्पीड मोजताना काय करतो मोठी युनिट्स वापरतो किलोमीटर पर आवर आहे की नाही. तर आपण गाडीची स्पीड मोजताना किलोमीटर पर आवर वापरतो. एखादा व्यक्ती समजा सेंटीमीटर पर काय सांगा सेकंद, मुंगीचं स्पीड मोजायचं असेल आपल्याला तर सेंटीमीटर छोटी युनिट वापरावं लागतील आपल्याला. येते लक्षात ठीक आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे युनिट आपण त्या ठिकाणी वापरू शकतो हे लक्षात राहू द्या. पण आपलं स्टँडर्ड युनिट जे आहे ना हे महत्वाचं. कोणतं हे एसआय युनिट आहे आपलं, कोणतं हे सगळ्यात स्टँडर्ड युनिट ज्याला आपण एसआय युनिट म्हणतो लक्षात ते मीटर पर सेकंद. तर त्या सर्वांना बाकीचे युनिट आपल्या सोयीनुसार आपण वापरू शकतो ना असं नाही. परंतु ज्या वेळेला आपण एक्झाम्पल सोडू जेव्हा आपल्याला स्टँडर्ड युनिट घ्यायचं असतं तेव्हा ते मीटर पर सेकंद असं असलं पाहिजे. कारण टाइमचं स्टँडर्ड युनिट सेकंद आहे, डिस्टन्सचं स्टँडर्ड युनिट काय सांगा मीटर काय. अशा प्रकारे स्पीड ऑफ काय सांगा युनिट ऑफ स्पीड झाला. आणि पाचवा मुद्दा पहा लक्षात घ्या की स्पीड रिलेटेड विथ स्पीड कोणाशी रिलेटेड आहे रिलेटेड विथ काय सांगा डिस्टन्स. स्पीड हे काय सांगा डिस्टन्स रिलेटेड आहे. हेन्स स्पीड इज स्केलर क्वांटिटी. स्पीड काय सांगा स्केलर क्वांटिटी आहे. कारण डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी, डिस्टन्स म्हणजे डायरेक्शनला महत्व नसतं आहे की नाही. त्यामुळे स्पीड काय सांगा स्केलर क्वांटिटी आहे हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने वी कॅन से दॅट काय सांगा स्पीड. आता 6.1 काय सांगा 6.1 where this is the sixth topic. Speed is greater than or equal to काय सांगा डिस्प्लेसर velocity. हे टॉपिक मी velocity झाल्यावर एक्सप्लेन करणार आहे पण तरी आता तात्पुरता लिहून ठेवतो. स्पीड is greater than or equal to velocity. Speed is greater than or equal to काय सांगा velocity. If the body सातवं नीट लक्षात ठेवा. If the body the object moves in straight direction then speed and velocity is same. पहा लक्षात हे जे दोन शेवटचे पॉइंट्स मी सांगितलेत ना 6वा आणि 7वा त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी शब्द आलेला आहे. त्यामुळे व्हेलॉसिटी एक्सप्लेन केलं की मी तुम्हाला परत ह्या दोघांचा कंटिन्युअसली किंवा एक्सप्लेनेशन करणार आहे ह्या दोन पॉइंट्सचं बरोबर ना. पण आता ज्यावेळेला आपल्याला स्पीड वर राईट द नोट ऑन स्पीड किंवा स्पीड म्हणजे काय स्पीड मध्ये हे सगळे पॉइंट्स आपल्याला माहिती असणार म्हणून मी तात्पुरते लिहून दिले. या दोन पॉइंटचे एक्सप्लेनेशन आज जस्ट आपण आता लगेच व्हेलॉसिटी घेणार आहे. व्हेलॉसिटी शिकलो की स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला फरक तुम्हाला कळाला की आपण हे दोन पॉइंट्स नंतर एक्सप्लेन करू. पहिल्यांदा या 5 पॉइंटवर फोकस करू सुरुवातीच्या. परत एकदा लक्ष घ्या मी व्हेलॉसिटीकडे जाण्यापूर्वी परत फोकस करतो. द डिस्टन्स कव्हर्ड बाय एन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. कुठल्याही ऑब्जेक्टने 1 युनिट कालावधीमध्ये जेवढं अंतर कव्हर केलं त्याला स्पीड असं म्हणतात. कळतं सर्वांना. दुसरं speed is the physical quantity which tells us about how fast or how slow the distance is covered by the body. एखादी बॉडी किती फास्ट किंवा किती स्लो अंतर कव्हर करते ते सांगणारी राशी म्हणजे काय असं सांगा स्पीड. how fast or how slow the distance is covered by the body it is called as speed. what is the speed? याच्यानुसार speed is the rate covered in unit time म्हणजे distance covered per unit time it is called as speed. but distance covered per unit time is called as काय? this is the formula. हा झाला फॉर्म्युला स्पीडचा. आलं लक्षात. फॉर्म्युला काय स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग मला सांगा सरासरी आता सगळ्या ठिकाणी आपण रस्त्याने चालताना सगळ्या ठिकाणी काही समान स्पीडने चालतो का? नाही चालत. गर्दी आली की आपलं स्पीड कमी होतं, रिकामा रस्ता असला की आपलं स्पीड वाढतं, एका ठिकाणी सिग्नल आला तर आपली गाडीची स्पीड 0 होतं. त्यामुळे स्पीड सगळ्या ठिकाणी सारखं असेल त्याची गॅरंटी नाही. म्हणून आपण सरासरी स्पीड मोजतो. काय मोजतो? सरासरी स्पीड. स्पीड म्हणजे वेग, सरासरी वेग मोजतो गाडीचा. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम या पद्धतीने तुम्ही एव्हरेज स्पीड काढू शकता. त्यानंतर पुढे लक्ष द्या युनिट ऑफ स्पीड. स्पीडचं युनिट काय? तर पहा स्पीडचा फॉर्म्युला काय होता? डिस्टन्स अपॉन टाइम. व्हॉट इज द युनिट ऑफ डिस्टन्स? मीटर. व्हॉट इज द युनिट ऑफ टाइम? सेकंद. म्हणून स्पीडचं युनिट काय सांगा मीटर पर सेकंद. आता एखादे काही लोक काय करतात मोठी युनिट सुद्धा वापरू शकतात. डिस्टन्स इज मेजर्ड इन किलोमीटर, टाइम इज मेजर्ड इन आवर. इन किलोमीटर पर आवर इट इज आल्सो द युनिट किंवा सेंटीमीटर पर सेकंद इट इज आल्सो द युनिट. परंतु स्टँडर्ड युनिट आहे मीटर पर सेकंद. हे लक्षात राहा. एसआय युनिट आहे मीटर पर सेकंद. आणि त्यानंतर ह्या दोन पाचवा स्पीड इज रिलेटेड विथ काय सांगा डिस्टन्स. स्पीड कोणाशी रिलेटेड आहे? डिस्टन्स. का सांगा डिस्टन्स कव्हर्ड इट इज कॉल्ड एज काय सांगा स्पीड.
डिस्टन्स कव्हर्ड. मग डिस्टन्स रिलेटेड आहे म्हणून ही स्केलर क्वांटिटी आहे. कारण डिस्टन्स स्केलर क्वांटिटी होती, काल आपण पाहिलेलं आहे की ना. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी म्हणून स्पीड सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. आणि त्यानंतर हे जे दोन टॉपिक्स आहेत पहा, स्पीड इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्हेलॉसिटी आणि इफ द बॉडी मूव्स इन स्ट्रेट लाईन डायरेक्शन स्पीड अँड व्हेलॉसिटी इज सेम. हे दोन टॉपिक्स मी तुम्हाला व्हेलॉसिटी सांगितल्यानंतर एक्सप्लेन करणार आहे. तर हे सगळे टॉपिक्स जे आहेत हे सगळे टॉपिक्स तुम्ही राईट करा, पॉज करायचं, पहा तुमच्याकडे एक छोटीशी नोटबुक करा सायन्सला, आहे की नाही. जेव्हा आपण क्लासरूमचे लेक्चर घेणार आहे त्यावेळेस हे सगळं लिहायला आपल्याकडे भरपूर वेळ असतो, आपण लिहून देतो, सगळ्याच्या सगळ्या नोट्स प्रॉपरली लिहून देत असतो, आहे की नाही. सगळं जे जे आपण शिकतो ते आपण नंतर शेवटच्या 15 मिनिटात लिहून घेऊ शकतो. पण आता या कोरोनामुळे किंवा या ऑनलाईन लेक्चरमुळे आपल्यावर मर्यादा आहेत, वेळेच्या पण मर्यादा आहेत खूप, आहे की नाही. मग या वेळेच्या मर्यादेमुळे आपण लिहून वगैरे घेणार नाही. पण तुम्ही सध्या काय करा की तुमची जी नोटबुक तुम्ही छोटीशी केली असेल त्या छोट्याशा नोटबुक मध्ये जो जो टॉपिक होईल तो टॉपिक शिकून झाला की काय करायचं, लेक्चर पॉज करायचं. लेक्चर पॉज करून हे सगळं आपल्या नोटबुक मध्ये लिहून टाकायचं. म्हणजे तुम्हाला 4 दिवसांनी जरी उचकटली होईल तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे आपण काय शिकलोय, काय नाही शिकलो आपण, येते लक्षात. ठीक आहे, हे सगळं जे आहे ते सगळं असं पॉज करून एका छोट्याशा नोटबुक मध्ये लिहून ठेवा, येते लक्षात. कारण आता ऑनलाईन लेक्चर मध्ये आपल्याला लिहून द्यायला वेळ नाहीये. जेव्हा आपले क्लासरूम लेक्चर चालू होते तेव्हा आपण सगळ्या नोट्स लिहून देतो, त्याची अडचण काही नाही. पण आता सध्या तरी आपल्याला थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. त्यामुळे हे पॉज करा, हे सगळं लिहून घ्या. दिस इज ऑल अबाउट द काय सांगा स्पीड. ठीक आहे, ओके. आता मी पुढच्या टॉपिक कडे चाललोय पालक्षा. आय एम गोइंग टू सी द काय सांगा नेक्स्ट टॉपिक, दॅट इज द काय सांगा व्हेलॉसिटी. आता मी दुसरा टॉपिक चेक आउट करायला चाललोय, पालक्षात घ्या. काय टॉपिकचं नाव, व्हेलॉसिटी. लक्ष द्या. हे खालचे जे दोन मुद्दे आहेत पहा, 6वा आणि 7वा, हे मुद्दे मी मुद्दाम तसेच ठेवलेले आहेत. कारण मी तुम्हाला मागाशी म्हटलं मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला व्हेलॉसिटी झाल्यावर. आता मी पहिली व्हेलॉसिटी शिकवतो आणि हे दोन मुद्दे मी तसेच ठेवलेत मुद्दाम म्हणून. पहा आता आपल्याला शिकायचे काय, व्हेलॉसिटी. काय शिकणार आहे आपण, व्हेलॉसिटी म्हणजे काय. आता काल आपण दोन भौतिक राशी पाहिले की नाही, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. मग डिस्टन्स कव्हर्ड पर युनिट टाइमला आपण काय म्हटलं, स्पीड. मग डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइमला काय म्हणायचं, व्हेलॉसिटी. बरोबर की नाही. मग व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर त्याची पहिली डेफिनेशन जी असणार आहे पहा, एखादी बॉडी एका सेकंदात किती डिस्प्लेसमेंट कव्हर करते, किती सरळ रेषेने अंतर कव्हर करते, त्याला म्हणायचं काय सांगा. मग स्पीड मध्ये डिस्टन्स अपॉन टाइम असतं, व्हेलॉसिटी मध्ये डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असते, लक्षात ठेवा. बरोबर ठीक आहे. मग आता पहा पहिला मुद्दा, द डिस्प्लेसमेंट of a body in unit time is called as velocity is called as काय सांगा, velocity. तर सर्वांना त्याला आपण काय म्हणतो सांगा, डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी पर युनिट टाइम. एका सेकंदात बॉडीची किती डिस्प्लेसमेंट झाली. स्पीड मध्ये काय होतं, किती डिस्टन्स झालं. डिस्टन्स वेगळे, डिस्प्लेसमेंट वेगळी. डिस्प्लेसमेंट सरळ दिशेने असतं, डिस्टन्स कसं कव्हर करता येतं हे लक्षात घ्या. त्यामुळे डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम म्हणजे व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स पर युनिट टाइम म्हणजे स्पीड, लक्षात ठेवा. त्यात दुसरं पहा, लक्षात घ्या. बरोबर का, ठीक आहे. पहा, टू मेजर व्हेलॉसिटी, टू मेजर काय सांगा व्हेलॉसिटी, द बॉडी शुड ट्रॅव्हल इन काय सांगा स्ट्रेट लाईन. बॉडी व्हेलॉसिटी मोजण्यासाठी बॉडी कशी गेली पाहिजे, सरळ दिशेने गेली काय, कारण सरळ गेली तर डिस्प्लेसमेंट मोजता येते. आणि असं वाकडे तिकडे गेली तर आपण डिस्टन्स मोजतो. स्ट्रेट लाईन मोजलं की डिस्प्लेसमेंट आणि असं मोजलं की काय सांगा डिस्टन्स, येते लक्षात. ठीक आहे. आणि मग मला सांगा डिस्प्लेसमेंटची रिलेटेड आहे म्हणून आपण इथे काय करतो, व्हेलॉसिटी मोजण्यासाठी बॉडी कशी ट्रॅव्हल झाली पाहिजे सांगा, सरळ दिशेने मोजली गेली पाहिजे. तिसरा मुद्दा पहा, लक्षात घ्या. लक्षात सर्वांच्या, लक्षात. ठीक आहे. मग आता व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय सांगा, डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी इक्वल टू काय सांगा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आहे की नाही. डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी पर युनिट टाइम इज कॉल्ड काय सांगा व्हेलॉसिटी. मग आता पहा डिस्प्लेसमेंट अपॉन काय सांगा टाइम. मग आपण काय करतो, ठीक आहे, हे सूत्र आपल्याकडे लक्षात येईल. तर चौथा मुद्दा मी या ठिकाणी घेतो, युनिट ऑफ व्हेलॉसिटी. काय घेणार सांगा, युनिट ऑफ काय सांगा व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचे युनिट काय असणार आहे, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, युनिट ऑफ काय सांगा डिस्प्लेसमेंट अपॉन काय सांगा टाइम.
काय डिस्प्लेसमेंट युनिट काय असतं मीटर, टाइमचं युनिट सेकंद, डिस्टन्सचं युनिट सुद्धा मीटरच असतं आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा मीटर, म्हणून मीटर पर सेकंद झालं इथं पण लक्षात घ्या. काही लोक किलोमीटर पर आवर मध्ये मोजू शकतात, काही लोक काय करतात सांगा सेंटीमीटर पर सेकंद मध्ये मोजू शकतात, पण स्टँडर्ड युनिट काय सांगा मीटर पर सेकंद. आणि पाचवा मुद्दा आपल्या असं लक्षात येईल की व्हेलॉसिटी is related with displacement, hence it is vector quantity. पाहता लक्षात व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंटची रिलेटेड आहे आणि डिस्प्लेसमेंट आपण टाइमला आपण व्हेलॉसिटी म्हणतो, म्हणून व्हेलॉसिटी काय सांगा वेक्टर क्वांटिटी, कारण डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. लक्षात व्हाट इज मीन बाय वेक्टर क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी व्हिच कॅन बी कंप्लीटली डिस्क्राइब विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. ज्या राशीचं वर्णन करण्यासाठी मॅग्निट्यूड इतकंच डायरेक्शनला सुद्धा महत्त्व असतं, तिला आपण काय म्हणतो वेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी मोजताना सरळ दिशेने डायरेक्शनला फार महत्त्व आहे. आलं लक्षात, व्हेलॉसिटी मोजताना काय करतात डिस्प्लेसमेंट आपण टाइम, डिस्प्लेसमेंट मोजताना आपण सरळ दिशेने मोजतो, म्हणजे डायरेक्शन फार महत्त्वाचं असतं, म्हणून डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोघांना जिथं महत्त्व असतो अशा क्वांटिटीला आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. आणि ज्या राशी मोजण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड महत्त्वाचं असतं त्याला आपण म्हणतो काय सांगा स्केलर क्वांटिटी. इथे लक्षात ठीक आहे. तर आता व्हेलॉसिटी इज काय सांगा वेक्टर क्वांटिटी. आता राहिला प्रश्न कशाचा, हे दोन पॉइंट्स आहेत ते मी एक्सप्लेन करणार आहे. या दोन पॉइंट कडे जाण्यापूर्वी हे एकदा पॉज करा आणि लिहून काढा वहीमध्ये व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी. दिस इज ऑल द टॉपिक्स अबाउट द व्हेलॉसिटी. हे सगळे व्हेलॉसिटीच्या बाबतीतचे टॉपिक आहेत. डिस्टन्स आपण टाइमला स्पीड म्हणतात, डिस्प्लेसमेंट आपण टाइमला व्हेलॉसिटी म्हणतात. व्हेलॉसिटीचे युनिट आणि स्पीडचे युनिट सेम असतं ते शिकलो. व्हेलॉसिटी कोणाशी रिलेटेड आहे डिस्प्लेसमेंटची, म्हणून ती वेक्टर क्वांटिटी आहे हे शिकलो आपण. अशा पद्धतीने दीज आर द टॉपिक्स ऑफ काय सांगा व्हेलॉसिटी. त्याला परत सांगतो पहा, द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इन युनिट टाइम इज कॉल्ड एज काय सांगा व्हेलॉसिटी. आलं लक्षात ठीक आहे. व्हेलॉसिटी जी आहे त्याच्यात ती मोजण्यासाठी बॉडी कशी ट्रॅव्हल झाली पाहिजे सांगा स्ट्रेट लाईन मध्ये, सरळ दिशेने मूव्ह होत असेल तर व्हेलॉसिटी. पहा आपण एखादी गाडी चालवली, आता गाडी चालवताना रस्ता सरळ आहे का रे सगळ्या ठिकाणी, आहे का सगळ्या ठिकाणी रस्ता नाहीये. आपल्याला कधी इकडे जावं लागतं, कधी इकडे जावं लागतं, नदी आली तर पुलावर असं क्रॉस करून इकडे जावं लागतं. म्हणजे याचा अर्थ आपण एका सिंगल डायरेक्शनने जात नाही, म्हणजे गाडी मोजता गाडीचा आपण स्पीड मोजतो कारण ते डायरेक्शन फिक्स नसतं. गाडीचं काय मोजतात स्पीड, का डायरेक्शन फिक्स नाहीये म्हणून डायरेक्शन नाही फिक्स म्हणून आपण काय करतो गाडीचं स्पीड मोजतो. आलं लक्षात. परंतु जर एखादं रॉकेट वगैरे असं मूव्ह होत असेल वरती तर एका सरळ दिशेने जातं. कसं जातं सांगा सरळ दिशेने जातं. जर सरळ दिशेने एखादी बॉडी मूव्ह होत असेल तर तिचं काय मोजतात व्हेलॉसिटी. काय मोजायची व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी मोजताना कारण रॉकेटची डिस्प्लेसमेंट मोजतात, जर एका सरळ दिशेने मोशन होत असेल तर त्याला डिस्प्लेसमेंट मोजली जाते आणि जर असे वाकडे तिकडे मोशन होत असेल तर आपण डिस्टन्स मोजतो. मग आपल्या टू व्हीलरचा आपण डिस्टन्स मोजतो म्हणून डिस्टन्स आपण टाइमला स्पीड म्हणतो, मग आपण स्पीड सांगतो गाडीचं. आणि रॉकेट वगैरे असेल तर रॉकेटची डिस्प्लेसमेंट काढली जाते कारण ते सरळ दिशेने मूव्ह होतं ना, मग रॉकेटची डिस्प्लेसमेंट काढली जाते आणि डिस्प्लेसमेंट आपण टाइमला व्हेलॉसिटी. मग रॉकेटची व्हेलॉसिटी मोजायची आणि आपल्या टू व्हीलरचे काय मोजायचं स्पीड मोजायचं. शक्यतो आपण टू व्हीलरचं बोलताना स्पीड मोजतो, रॉकेटचं काय मोजतो सांगा व्हेलॉसिटी, कारण रॉकेट सरळ दिशेने जातं. आपल्याला बऱ्याचदा वाटतं स्पीड आणि व्हेलॉसिटी एकच आहे, पण एकच नाहीये बाळांनो. जर एखादी बॉडी सरळ दिशेने मूव्ह होत असेल तरच व्हेलॉसिटी म्हणतात त्याला, अदरवाइज मग त्याचं डायरेक्शन सारखं बदलत असेल तर स्पीड मोजलं जातं. लक्षात ठेवा. चला हे सगळे पॉइंट्स त्या ठिकाणी मी सांगितले. आता हे दोन पॉइंट्स आहेत पाच शेवटचे. स्पीड इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय सांगा व्हेलॉसिटी. आता पहा लक्षात घ्या, मला सांगा स्पीड म्हणजे काय आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय. पहा स्पीड म्हणजे काय सांगा डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आपण काय सांगा टाइम. परंतु सगळ्यांना माहिती आहे डिस्टन्स इज ग्रेटर दॅन काय सांगा डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंट पेक्षा जास्त असतं किंवा इक्वल असू शकतं. आपण मागाशी शिकवलंय पहा लक्षात द्या, एखादी बॉडी जर इथून इथपर्यंत गेली असेल ए पासून तर काय सांगा बी पर्यंत, त्याचं डिस्टन्स किती झालं 10 किलोमीटर आणि डिस्प्लेसमेंट किती झाली फक्त 8 किलोमीटर. ही डिस्प्लेसमेंट आहे. मग डिस्प्लेसमेंट 8, मग डिस्टन्स जास्त की डिस्प्लेसमेंट डिस्टन्स, पण डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंट पेक्षा कसं असतं जास्त. मग डिस्टन्स जर डिस्प्लेसमेंट पेक्षा जास्त असेल पहा, डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंट पेक्षा आहे पहा, इकडे डिस्प्लेसमेंट आहे इकडे डिस्टन्स आहे, तर डिस्टन्स इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. टाइम जर सेम घेतला आपण तर डिस्टन्स इज ग्रेटर दॅन काय सांगा डिस्प्लेसमेंट. मग डिस्टन्स जर मोठा असेल ही बाजू मोठी येणार म्हणून स्पीड इज ग्रेटर दॅन काय सांगा व्हेलॉसिटी. तर अशा प्रकारे स्पीड इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी होऊ शकतो.
कारण आपण शिकलोय स्पीड रिलेटेड विथ डिस्टन्स, व्हेलॉसिटी रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट, बट डिस्टन्स इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट, म्हणून स्पीड इज ग्रेटर दॅन काय सांगा व्हेलॉसिटी. तर स्पीड हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्हेलॉसिटी असू शकते. पण जर एखाद्या गोष्ट सरळ चालली असेल, पहा जर एखादा माणूस ए पासून बी पर्यंत सरळ गेला म्हणजे कसा, इफ द बॉडी मूव्ज इन स्ट्रेट डायरेक्शन, सरळ दिशेने गेली तर डिस्टन्स सुद्धा 10, डिस्टन्स किती सांगा 10, आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा किती आली सांगा 10. म्हणजे जर एखादी गोष्ट सरळ दिशेने गेली तर मात्र डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसे राहतात सांगा, सेम राहतात. कळले सर्वांना, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहतील. आणि डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जर सेम झाले, पहा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जर सेम झाले तर हा फ्रॅक्शन सेम येईल, मग स्पीड आणि व्हेलॉसिटी त्यावेळेस सेम येतील. मग पहा हा शेवटचा मुद्दा, इफ द बॉडी मूव्स इन स्ट्रेट डायरेक्शन, जर बॉडी सरळ दिशेने मूव्ह होत असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहतात. मग डिस्टन्स रिलेटेड स्पीड, डिस्प्लेसमेंटचे रिलेटेड व्हेलॉसिटी, मग स्पीड आणि व्हेलॉसिटी सुद्धा सेम येतात. कळते सर्वांना. पण जर एखाद्या बॉडी स्ट्रेट मूव्ह होत नसेल तर मात्र स्पीड हे व्हेलॉसिटी पेक्षा जास्त असतं. लक्षात आलं काय सांगितलं मी, जर एखाद्या बॉडी सरळ दिशेने जात असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असतात, म्हणून स्पीड आणि व्हेलॉसिटी सुद्धा सेम येतात. पण जर एखाद्या बॉडी सरळ मूव्ह होत नसेल, या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाताना सरळ मूव्ह होत नसेल तर डिस्टन्स हे जास्त असतं आणि म्हणून स्पीड जास्त येते व्हेलॉसिटी पेक्षा. कळालं सर्वांना. अशा प्रकारचे दोन पॉइंट शेवटचे होते. तर दिस इज ऑल अबाउट द काय सांगा पॉइंट नंबर काय सांगा 6 and 7. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे मी पॉज करा, हे राईट करा नोटबुक मध्ये आपल्या. ठीक आहे. नोटबुक मध्ये काय करा सांगा, राईट करून घ्या, पॉज करा आणि नोटबुक मध्ये राईट करून घ्या. आता मी तुम्हाला शेवटचा टॉपिक सांगतोय, डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स बिटवीन द काय सांगा स्पीड अँड व्हेलॉसिटी. हे तर आमचे टॉपिक्स झाले. आता मला डिस्टिंग्विश करायचे स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये. हा 1-2 मिनिटात मी तुम्हाला डिस्टिंग्विश सांगतो, म्हणजे आपलं लेक्चर संपून जाईल. ओके. पहा नीट लक्ष द्या. फर्स्ट वन, लक्ष द्या. चला मी तुम्हाला डिस्टिंग्विश करतोय कशामध्ये, स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये. राईट. चला पहा लक्ष द्या. पहिला टॉपिक, डिस्टन्स कव्हर्ड पर unit time is called as speed. त्याला काय म्हणतात सांगा, स्पीड. इकडं डिस्प्लेसमेंट कव्हर्ड पर युनिट टाइम is called as डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणतात सांगा, डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट वन. सेकंड वन काय सांगा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सेकंड वन. व्हेलॉसिटी इक्वल टू व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट और काय सांगा टाइम. ठीक आहे. सेकंड केस झाली. थर्ड वन, or speed is related with distance. तिन्ही पॉइंट जवळजवळ सेमच आहेत, तिघांमध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे पहा मी. आणि तिसरा पहा, व्हेलॉसिटी इज रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी इज रिलेटेड विथ काय सांगा डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट से रिलेटेड आहे. हा तिन्ही पॉइंट सेमच आहे जवळजवळ. चौथा पॉइंट पहा लक्षात घ्या, स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. स्पीड कोण आहे, स्केलर क्वांटिटी आहे पहा. इकडे फोर्थ पॉइंट, व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी.
स्पीड ही स्केलर क्वांटिटी, वेलोसिटी काय सांगा वेक्टर क्वांटिटी आहे. पहा लक्षात सर्वांच्या 6-1 पहा सॉरी 5th-1. स्पीड इज ग्रेटर देन or equal to velocity. आणि या ठिकाणी पहा फिफ्थ पॉइंट, velocity is less than or equal to speed. अशा प्रकारे हे सगळे त्याचे पॉइंट्स झाले आणि त्याची सिमिलरिटी काय आहे पहा लक्षात घ्या. या ठिकाणी मी सिमिलरिटी लिहितो. युनिट ऑफ स्पीड म्हणजे मीटर पर सेकंद आणि या ठिकाणी वाला सुद्धा युनिट ऑफ वेलोसिटी मीटर पर सेकंद. राईट, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्पीड आणि वेलोसिटीमध्ये फरक करता येतो. राईट, ठीक आहे. हे सगळं तुमची जो नोटबुक मी तुम्हाला सांगितले कालच्या लेक्चर मधलं आजच्या लेक्चर मधलं जे काय असेल राईट ते सगळं एका नोटबुक मध्ये राईट प्रॉपरली राईट करा. मी सगळं तुमच्या पुस्तकातला जो सिलेबस आहे त्याच्या चौकटीत राहूनच तुम्हाला शिकवतोय, हे लक्षात घ्या. मी कुठल्याही तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये, कारण तुमच्याकडे फक्त आता पुस्तक आहे, शिक्षक लोक तुमच्या जवळ नाहीये. त्यामुळे तुमचं कुठल्या प्रकारचं कन्फ्युजन मी काहीतरी मधलं शिकवायचं इकडलं शिकवायचं असं काहीच करणार नाही. जे काय आहे ते पुस्तकाच्या आधी राहूनच प्रॉपरली शिकवणार आहे की जेणेकरून तुम्ही पुस्तकात पाहून घरी त्याचा स्टडी करू शकता. येते लक्षात. त्यामुळे जे काय आहे ते पुस्तकात पहा, त्याच्या नोट्स राईट करा. हे सगळे जे फळ्यावर मी लिहिले ते पॉज करून तुम्ही राईट करून टाका. तर बाकीचं जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहे. ओके, थँक्यू.